सर्वप्रथम मानेरे गावचे ग्रामस्थांना मनपूर्वक मी आभार मानतो। आज मानेऱ्या गावामध्ये आई गावदेवी तसेच आमचा मसुदरा कुलदैवत आज कुलदैवतांना नारळ फोडून त्यांचा आशीर्वाद घेऊन आज या गावामध्ये हे गाईज कसं आहे तर आय नो गाईज तुम्ही ठीक असणार। तर आज आहे काहीतरी स्पेशल गाईज तुमच्यासाठी। तर तुम्हाला तर माहिती आहे आता आपला लाडका मथुरा आताच भारत केसरी झाल्यानंतर त्याची गावोगाव मिरवणूकसुद्धा निघते आणि तशीच आजसुद्धा त्याची मिरवणूक आपल्याला बघायला मिळणार आहे मानेरा गाव इथे। तर जास्त वेळ न घेता आपण मानेरा गाव इथे लगेच पोहोचणार आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलवरती डिफरंट टाईप व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर आता लगेच सबस्क्राईब करून टाका। अजून शर्यतींचं पण 2-3 अड्डे तुम्हाला बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती। तर चला आता जाऊया लगेच आपण मानेरा गावामध्ये इथं आणि A to Z मिरवणूक तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करीन। तर भेटू। सो मित्रांनो जस्ट आज आपण मानेरा गावामध्ये पोहोचलेलो आहे आणि इथं आल्यानंतर आता आपल्याला माहिती पडलं आहे कोणी आज मथुरला इथं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर नक्कीच तुम्हाला माहिती आहे भारत केसरी झाल्यानंतर आता मानेरा गावामध्ये काय आता त्या दिवशी तर बुरदुल गावामध्ये सुद्धा मथुरची मिरवणूक निघलेली। आता चला आपण जे आहे इथं त्याला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्याशी बोलूया। सो मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या समोर आहेत आज ज्यांनी मथुरला आज इथं मानेरा गावामध्ये त्याची मिरवणूकसुद्धा करणार आहेत। तर आपण दादांना विचारूया, दादा तुमचं नाव सांगा आधी। लो आल्या मात्र। तर दादा काय तुमच्या मनामध्ये आलं की आज मथुरला तुम्ही मानेरा गावामध्ये आणून त्याची मिरवणूकसुद्धा करतात? मनामध्ये म्हणजे आमचे गावातले सर्व मित्रपरिवार आहेत ना त्यांची खूप इच्छा होती दादा आपल्या गावात एकदा तरी मथुरला आपण रॅलीला म्हणून आपल्या गावात बोला येईल थोड्या दिवस आपला तो दिवस पण पूर्ण होईल। पण जेव्हा भारत केसरी झाल्यावर मला गावातून भरपूर मुलांचे फोन आले का दादा आपल्या इकडं मथुरला घेऊन येऊ। तर मथुरचे जेवढे फॅन फॉलोअर्स आहेत ना त्यांनी मला खूप आग्रह केला की आपल्याकडे मथुर दादा एकदा तरी घेऊन या। तर मग आमचा सर्व ग्रुप होता जे आमचे सर्व पार्टनर लोक आहेत आणि गावातले काही मथुरचे फॅन आहेत त्या लोकांनी खूप आग्रह केला। त्याच्यानंतर मी मग दादांना सांगितलं राहुल शेठला, तर दादा बोला आपल्याकडं मथुरची रॅली काढायची म्हणून। तर दादांचा नक्की तुम्हाला प्रतिसादसुद्धा मिळाला आणि तो दिवस आज आलेला आहे। तर अजून कशी काय त्याच्या मिरवणुकीची पुढची तयारी काय असणार आहे? मिरवणुकीची म्हणजे आम्ही असं थोडक्यातच काढायचा प्रयत्न होता। तर ते वाढत म्हणजे गावातल्या सर्वांनी मुलांनी हे घेतला पुरस्कार घेतला की बोला आपण जोरात करू। आम्ही पहिला बेंजू बँड केलेले, त्याच्यानंतर ब्रास बँडवाले होते त्यांनी पण आग्रह केला दादा आम्ही ब्रास बँड घेऊन होतो आणि आमच्या गावातले तेजस भोईल यूट्यूबवाले त्यांना सांगितलं का आपण पण बोला एक हे बनवू ना समर्थ कृपेचा आपल्या यूट्यूबला हे तुम्ही टाका तुमची लिंक। तो बोला दादा मी पण बोलता यूट्यूब घेऊन येतो बोलता आपला टेम्पो बघ। तर मग आम्ही टेम्पो शोधली त्याच्यासाठी आणि आता तो पण येतोय थोड्याच वेळात। तेजस भोईल मलंगडचा एक्सप्रेस बॉलर त्याला पण मथुरची खूप आवड आहे म्हणून तो स्वतःहून येणार आहे। तर मित्रांनो नक्की तुम्ही बघू शकता आज प्रतिसाद भेटला तर त्यांच्या पाठीराख्यांचा खूप आता त्याला सपोर्ट असतोच आता नेहमीच। तर आज इथं खूप जमलेले आहे। तर दादा तू काय म्हणशील आज मथुरची जी रॅली तुमच्या गावामध्ये निघणार आहे? तर म्हणजे आमचा आनंद म्हणजे आम्हाला पुरेसा झाला, एवढा आनंद झाला की मथुर आमच्या गावात येतोय म्हणून आम्ही खूप मोठे फॅन आहे त्याचे। आणि भारत केसरी झाला तेव्हा त्या दिवशी तुम्ही काय कसा आनंद साजरा केला? खूप म्हणजे खूपच इकडं आम्ही फटाके वगैरे लावलेले म्हणजे खूप जल्लोष केला आम्ही। तर नक्कीच मित्रांनो बघू शकता आपण कालच्या परवा दिवशीच्या खरड अड्ड्यामध्ये पण सुद्धा आपण लोकांचं सुद्धा रिॲक्शन घेतलं तर त्यांना सुद्धा भरपूर अभिमान झालेला आहे। आज आपल्या मुंबईमधला मथुर आज भारत केसरी झालेला आहे। तर दादा तू काय सांगशील आज तुला कसं वाटतं आज मथुर आज भारत केसरी झाला आणि तुमच्या गावामध्ये त्याची मिरवणूक सुद्धा असणार आहे? आज गावात आमच्या मथुर येणार आहे म्हणून आम्ही सर्व उपस्थित आहे तशी जमा झालेलो आहे। भारत केसरी मारल्याबद्दल खूप आम्हाला आनंद झाला म्हणून। नक्की दादा आता आपण जर बघायला गेलं तर भारत केसरी हा सर्वात मोठा झाली त्याच्या नावावर त्याचा पुरस्कार झालेला आहे। आणि चला मित्रांनो अजून आपण थोडीशी तयारी त्याची दाखवूया। आता मथुरची पेंटिंगसुद्धा साकारायला घेतलेली आहे इथं तुम्ही बघू शकता अजून अर्धवट आहे ती। तर आता थोडीशी आपण दाखवतो कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा दाखवतो। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता ज्याची वाट बघत होतो आपण तोच लाडका मथुर म्हणजे महाराष्ट्राचा किंग। आणि महाराष्ट्राचा किंग नाही तर आता तो आता भारत केसरी सुद्धा आहे आत्ताच्या या पिरियडमध्ये। तर आत्ताच तो इथं एंटर झालेला आहे आणि त्याला बघण्यासाठी लागेल इथं बघा
कित्येक पब्लिक आता जमलेली आहे इथे त्याला बघण्यासाठी. तर मित्रांनो बघू शकता महाराष्ट्र किंग मथुर. बघू शकता जस्ट आता 1 मिनिट सुद्धा झाला नाही आणि बघण्यासाठी त्याला बघा किती इथं लगेच गर्दी जमलेली आहे. कारण तो असाच भारत केसरी नाही झाला. आज त्याच्या नावावर इतका मोठा किताब आहे की त्याची कोणीच तोड करू शकते नाही आत्ताच्या पिरियडमध्ये सध्या. तर तुम्हाला A to Z आपण माहिती देणार आहे आजच्या या मिरवणुकीची. आणि बघा मथुरची आता थोडीशी सजवणूक सुद्धा चालू आहे. तर मित्रांनो मथुरची जिथे एंट्री झाली तो तुम्हाला मी भाग दाखवण्याचा विसरलोच आता दाखवतो. मथुरची एंट्री झालेली मानेरगावचा विठ्ठल रखुमाई मंदिर. या मंदिराजवळ आता मथुरची एंट्री करण्यात आलेली आहे आणि थोडीशी आता त्याची सजवणूक सुद्धा आता बघण्यासाठी बघा पब्लिक. काय बोलशील मथुरला बघल्यानंतर आता तुला कसं वाटतं? मला मथुरला बघल्यानंतर खूप आनंद वाटते. आज पहिली बार आमच्या गावात मथुर येणार आहे. इथनं रॅली निघणार आहे, फटाके वाजणार, खूप आनंद होईल आणि खूप जल्लोष करणार. की त्यासोबत भारत केसरी पटकवला त्यामुळे खूप आनंद वाटते आम्हाला. आज खूप आनंद वाटते नक्कीच. तर मित्रांचा आज जल्लोष सुद्धा बघू शकता आज बघण्यासाठी किती. काय बोलशील मला, तू काय बोलशील, तुला काय वाटतं आता मथुर इकडे आले तर बोल. आनंद वाटतो मथुर इथं आले. आनंद वाटतंय का आज तुमच्या गावामध्ये मथुर इथं आलेलं आहे, तुला आनंद वाटतोय? नक्कीच मित्र छोटे छोटे आज आपल्या समोर बघू शकतात. उद्याचे नक्कीच मोठे चकडेस्वार सुद्धा होणार आहेत आपल्या समोर आपण बघू शकता. चारे बाजू तुम्ही बघू शकता खच पब्लिक आता इथं जमा झालेली आहे. तुम्ही विचार करा आता एंट्रीला जितकी पब्लिक आहे तर मिरवणुकीमध्ये काय पब्लिक असणार आहे ती सुद्धा आपण बघू थोड्या टायमामध्ये. तर मित्रांनो बघू शकता 1001 हा फक्त एक आकडा नसून आजच्या या पिरियडमध्ये हा एक मोठा ब्रँड झालेला आहे. आणि तोच राहुल दादांचं नाव सुद्धा आजच्या पिरियडमध्ये 7व्या आसमानावर शिखरावर त्यांनी नेऊन सोडलेलं आहे. आज बघू शकता तुम्ही मथुर. आता ज्याही नियोजन केले लावू दादा यांना विचारत दादा आताच मथुर इथं एंटर झाले आणि तुमचा जो स्वप्न होता इथं त्याला आणण्याचा तो आता नक्कीच पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे. आता काय सांगणार तू इथं आता प्रतिसाद सुद्धा पब्लिकचा फुल मिळालेला आहे तुम्हाला? इथं आम्हाला काही सांगायची गरजच नाही. ते मथुरचे फॅन फॉलोअर्स तुम्हीच पाहू शकता इथं किती जमलेले आहेत. खूप त्यांना मथुरची आवड होती आणि त्यांना आज इथं मथुर मानेरे गावामध्ये आल्याबद्दल त्यांना खूप अत्यंत एवढा असा आनंद झाला असं वाटतं ना की तशी काय दिवाळी आले मानेरे. नक्कीच दादा आज ती सुद्धा आम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि दादा मिरवणुकीचं कसं काय पुढं इथून मिरवणूक पूर्ण गावामध्ये असणार आहे का काय असणार आहे? पूर्ण गावामध्ये असणार. तुम्ही आता पाहू शकता ब्रास बँड चालू झालेले आहेत
मुलांचा डान्स वगैरे पाहू शकतात. मित्रांनो तुम्ही बघू शकता मोठी जल्लोषामध्ये आता चालू झालेला आहे बँड डान्स. बघायला निघणार. तर दादा काय सांगशील आज मथुर तुमच्या गावामध्ये आले का? आमच्या गावाला अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्राचा केसरी भारत केसरी झालेला आपला हो मथुर बैल. आता अत्यंत आनंद वाटतो आपला का राहुल भाईचा आपला बैल एकदम जोराने आणि वेगाने पळणारा आहे तो. नक्की दादा त्याच्या पुढच्या भविष्यासाठी पण तुझ्याकडनं त्याला पुढच्या त्याच्या राहुल भाईला आणि त्याच्या मथुरला आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या गावातर्फे मानेरे गावातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ. नक्कीच नक्कीच दादा. तर मित्रांनो जाऊया आपण लगेच दादा. बघू शकता आज किती क्रेज आहे या मथुरचा. कारण पाठीराख्यांचा इतका सपोर्ट आहे त्याच्या पाठीमागे बघा तुम्ही. आणि व्हिडिओमध्ये आपल्या कंटिन्यू तुम्ही बघा. आता पूर्ण रॅली आपण A to Z तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बघू शकता आज मथुरची आरती सुद्धा केली जात आहे आणि भरपूर प्रतिसाद आता जनतेचा त्याला मिळालेला आहे. कारण तो आता नुसताच भारत केसरी नाही झाला.
आज नाव कमवलेलं आहे, त्याच्याबद्दल काय सांगशील तू? त्यांनी महाराष्ट्र जी तुम्हाला मी आल्या दाखवलेली अनकम्प्लीट जी रांगोली होती मथुरची ती आता कंप्लीट झालेली आहे. आता बघू शकता आता मथुर इथं थोड्या टायमाने येत सुद्धा आहे आणि त्याचं स्वागतसुद्धा केलं जाईल. इथं आज हा लहूदादाचं घर आहे आणि लहूदादानी चांगल्या प्रकारे बघा त्याची कशी रांगोली आज काढली आहे, ड्रॉइंग काढलेली आहे. 1001 हा फक्त आत्ताच्या घडीला काही आकडा नसून तो एक ब्रँड बनलेला आहे आणि सध्या आता मथुर इथं येत आहे तो. आणि काय तुझं आज मथुरला बघून तुला कसं वाटतंय? लय मस्त वाटतं. पहिली बार गावात आले, छोट्या मथुर इथे आहे. आम्ही पहिली बार बघलं मथुरला, खूप वाटलं. नंतर नक्की तू काय सांगशील मथुर आज तुमच्या गावामध्ये त्याची रॅली सुद्धा निघालेली आहे, तर काय तुला बघून त्याला आनंद झालाय का नाही? मला खूप आनंद झाले. पहिली बार मथुर गावात आलेला आहे. नक्की. तर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं होतं की ज्या मुलीने आज मथुरची रांगोली काढलेली आहे हीच ती मुलगी. तर बाय तुला रांगोली करताना कसा वाटला? खूप छान वाटतं. आणि तुला आयडिया कशी आली मथुरची रांगोली काढायची? तुम्ही फोटो बघून काढली का तुझ्या मनामध्ये होतं? फोटो बघून काढले. फोटो बघून काढलं. तर नक्कीच बाय तुझं नाव सांग. हंसिका लहू म्हात्रे. तर मित्रांनो बघू शकता आज इतकी चांगली सुंदर रांगोली सुद्धा या मुलीने काढलेली आहे आणि बघू शकता किती कला आहे त्या मुलीच्या हातामध्ये किंवा तिचं मन सुद्धा किती चांगलं आणि बघा किती अशी सुंदर अशी ड्रॉइंग काढलेली आहे बघा. तर मित्रांनो ही रांगोली करायला अजून एक मुलीचा हात होता आणि तीच आता समोर आपल्या आलेली आहे. मगाशी आपल्याला वाटलं एकच मुलीने काढली, कारण एवढी मोठी रांगोली करणं एका माणसाचं काही काम नाही आहे. आणि तर ही मुलगी आलेली आहे आता जाणवतात. दिदी तुझं नाव काय आहे? साक्षी लहू म्हात्रे. तर मित्रांनो बघा दोघे बहिणींनी आज चांगल्या प्रकारे रांगोली काढली. आणि तुला ही आयडिया कशी सुचली ही रांगोली करायची? आता एवढी मोठी मिरवणूक आहे तर मला काहीतरी वेगळंच पाहिजे म्हणून. तर नक्कीच साक्षी तुम्ही चांगलंच काम करून दाखवलेलं आजच्या दिवसामध्ये मथुरची रांगोली काढली. तर नक्की तुला धन्यवाद.
तर मित्रांनो बघू शकता आता लहू दादाचं जे स्वप्न होतं आज त्याच्या दाराशी मथुर बैल सुद्धा इथं आलेला आहे. आता 1001 आपण म्हटलं तर चांगलाच होता. आता यंदाच्या हंगामामध्ये आज महाराष्ट्र केसरी तर नाही तर भारत केसरी झालेला आहे. तर दादा काय सांगशील तुझा आज जो इथं आणण्याचा त्याचा प्रयत्न पूर्ण झालेला आहे त्याच्याबद्दल काय सांगशील तू? हो, आमच्या मुलांच्या सर्वांचं स्वप्न होतं तर मथुर मानेरे गावात यावा आणि ही जी मथुरची पेंटिंग काढलेली आहे ही माझ्या मुलांनी रायटिंग काढून आणि ही माझ्या दादाची मुलगी काकाच्या मुलाची मुलगी त्यांनी रांगोळी काढलेली आहे. त्यांना पण खूप मथुरची आवड आहे. आणि दादा आज जो इतका क्रेज आहे तर इथं फॅन फॉलोईंग मथुरचे इतकं फॅन जमले तर त्यांच्याबद्दल काय त्यांना काय मेसेज द्यायची तू? यांच्या मुलं आज मथुर मैदानात पळतोय आणि यांच्या आशीर्वादात आणि यांच्या पाठपुराच्या मुले राहुल दादाला पूर्णपणे प्रतिसाद या फॅन फॉलोचा आहे. तर नक्कीच मित्रांनो प्रत्येक जणांचं स्वप्न असतं की आज मथुरच्या सोबत फोटो करायचा आणि त्यांच्या मानेरे गावामध्ये आल्यानंतर ते प्रत्येकाही त्याचा फोटोसुद्धा घेतल्यात आणि शर्यतीमध्ये जायला काही काही नाही भेटत त्याच्यामुळं आज इथं त्याचा क्रेजसुद्धा बघू शकता फुल फॅन्स त्याचे जमा झालेले आहेत. आणि लहू दादाच्या घरी नक्की आज आपण आल्यानंतर सांगितलं होतं मथुरला इथं आणण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता आणि तो स्वप्न होता जो पूर्ण झालेला आहे. अजून रॅली दादा कुठं अजून पुढे जाणार आहे का? अजून आमचे गावदेवी आणि बजरंगबलीच्या इथं आणि आता मसोबाच्या इथं आणि विठ्ठल मंदिर आणि कानोबाच्या इथं झालेले आहे. आता 2 देवस्थान राहिले आहेत मानेरे गावात. तर नक्कीच मित्रांनो ही रॅली आपण अजून पुढे कंटिन्यू करूया. तर नक्कीच मित्रांनो बघू शकता आज ही आजीसुद्धा आज मथुरला फुल सपोर्ट असल्यामुळं आजीचा पण आजी काय सांगशील आज मथुर तुमच्या घरी आल्यानंतर तो काय म्हणणं आहे काय बोलतो तू? मथुर तुमच्या घरी आलेला आहे नक्की तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर दादा तू काय सांगशील आज मथुर इथं तुमच्या गावामध्ये आलेलं आहे? तर मथुर सेमीला पळाला आणि एकदम टकराटकर झाली आणि मथुरने फक्त पाय लावले आणि विजय हासिल केला. तेव्हा अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी आले. लढलो आम्ही अक्षरशः. कारण तर मित्रांनो आपल्या समोर आहे दादा शुभम दादा. तर नक्की आज राहुल दादा नसणार काय? शुभम दादा राहुल दादा आज असणार आहे तिथं रॅलीमध्ये? दादा नाही येणार आहे. दादाची तब्येत बरी नाही त्याच्यामुळे दादा हॉस्पिटलला गेला म्हणून आला नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज मथुरचा पूर्ण नियोजन शुभम दादा आणि गौरव दादा हे दोघं करत असतात. तर दादा जेव्हा घाटावर सेमी पास केला आपला मथुर तेव्हा राहुल दादा नसताना तू तिथं तुझ्या आणि शुभम दादाच्या गौरव दादाच्या हातामध्ये सगळा कारभार होता. तर कसं तुमच्या मनामध्ये सिच्युएशन काय होती त्या टायमाला? आमच्या मनामध्ये सिच्युएशन अशी होती का गाडी पण आमचे सेमीला कडणी आले. तर कडणी गाडी आल्यानंतर पब्लिक पण नव्हती. बरं बैल ती पहिले याची गॅरंटी नव्हती आम्हाला. पण बैलाने आमचं सिद्ध करून दाखवलं. पूर्ण पण आलं तरी बैल 100% गाडी लावणारच होती. नक्कीच मित्रांनो आपण सुद्धा बघितला कारण आज मथुर जिथे जातं तिथं मथुरचीच हवा आहे. आणि दादा जो समोर आपल्या फेऱ्यामध्ये जो लक्ष्मणराव बैल होता त्या बैलाची थोडीशी माहिती सांग. लक्ष्मणराव पण हा टॉपचाच बैल आहे आणि त्यांनी पण सलग घाटावरती आले. नंबरमध्येच पळतो आणि खूप चांगला पळतो आणि येणाऱ्या पुढच्या मैदानात पण आमची हीच गाडी. आणि दादा अजून एक आज गावोगावामध्ये आज मथुरची आपल्या रॅली निघतो तर तो तुला काय वाटतं आणि दादांना राहुल दादांना कसा आनंद होतो? आम्हाला खूप आनंद होतो. भरपूर ठिकाणून कॉल आलेले आहेत रॅलीसाठी पण आम्ही जास्त कुठे गेलो नाही. अजून 2च ठिकाणी झालं पण जाऊ सगळीकडे जिथे बोलवलं तिथे जाणार. नक्कीच दादा आता मथुरचं आली सध्याचा क्रेज पण फुल आली. फॅन फॉलोईंग ते दिवसांदिवस वाढत चाललेली आहे. कारण जो शर्यतीमध्ये आज त्याचा फॅन्स येत असतो त्याला फोटो खेचायला कधी कधी नाही जमत पण आज गावोगाव जाऊन मथुर स्वतः त्याचं स्वप्न पुरा करतो. त्यांना आज फोटो खेचण्यासुद्धा आनंद भेटतो. तर काय सांगशील याच्याबद्दल? फॅन्सच्या बद्दल काय सांगशील? मग जर कोणाला फोटो काढण्यासाठी जवळ पण घेत नाही. आता प्रत्येक गावागावात जातो तिथं बैल कोणालाच काय करत नाही. सर्वांना फोटो काढून देतो. नाही तर असं कुठे शर्यती नेलं तर कोणाला करायला पण घेत नाही. नक्कीच मित्रांनो बघितलं आपण आज रॅलीमध्ये मथुरचं किती फोटो काढले गेले आणि सर्व फॅन्स त्याचे खूप खुश आहेत. तर दादा तुम्ही थोडीशी माहिती दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज चारही बाजून मथुरला स्वतःच्या फोनमध्ये कॅप्चर करण्यासाठी बघा तुम्ही फोनसुद्धा बघू शकता किती फोन आहेत. आणि कारण हे त्याचा त्यांनी जो करून दाखवलेली कामगिरी आहे त्या कामगिरीनुसार त्याचा फॅन फॉलोईंग दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आज मानेरा गावच नाही तर पूर्ण आपला महाराष्ट्र या मथुरसाठी चांगला म्हणजे असा विचार करत आहे. कारण चला आम्हाला जे आहे ना आपले लोक
तर मित्रांनो आता रॅली थोडी आता त्यांच्या हनुमान मंदिर आणि गावदेवी मंदिराजवळ सुद्धा जाणार आहे. तर आता आपण कंटिन्यू करूया. तर आता सध्या लहू दादाच्या घरी रॅली आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आपल्या समोर जो मथुरला नेहमीच आपण दर अड्ड्यामध्ये बघतो, त्याच्या हातामध्ये त्याचा कासरा असतो आणि जो त्याच्यावर थोडंसं लक्ष सुद्धा घालून असतो बारकाईने. तर आज त्याच्याकडनं जाणून घेऊ. दादा काय सांगशील, आज मथुरची गावोगाव रॅली निघतं, तर तुला काय वाटतं असं त्याच्याबद्दल? चांगलं वाटतं, लय चांगलं वाटतं. आणि मथुर आपला आज महाराष्ट्र केसरी सुद्धा भारत केसरी सुद्धा झालेलं आहे. तर नक्कीच याच्या आधी सुद्धा मथुर जेव्हा एका अड्ड्यामध्ये जो पराभूत झालेला होता खिरकालीच्या अड्ड्यामध्ये, तर तिथून आपण मथुरला काही बघितलं नव्हतं. त्याच्यानंतर आपण बोनिवली अड्ड्यामध्ये मथुर आणि कृष्णाचा फेरा बघितला. तर त्याच्यानंतर पब्लिकला काय असा आनंद झालेला आहे, इतका खुश झालेली आहे पब्लिक. कारण पब्लिक अशी जाणून होती की मथुर नक्कीच एक ना एक दिवशी एकदम मोठा काम करेल आणि तो आज भारत केसरी झालेला आहे. तर तू काय सांगशील? करून दाखवलं लोकांना. आणि भारत केसरी झाला तेव्हा तू तिकडे होता का नक्की घाटावर? आणि राहुल दादा नसताना मित्रांनो बघू शकता शुभम दादा, गौरव दादा आणि तुझं नाव काय मला? विशाल पाटील याही तिघाही जी कामगिरी करून दाखवली तिकडे घाटावर. आणि आज घाटावरनं आपल्याला एक चांगला असा भारत केसरी घेऊन आलेला आहे. तर नक्की मित्रा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता लगभग आता मथुरची रॅली होती ती आता संपणार आहे थोड्या टायमामध्ये. तरी आपण पूर्ण रॅली दाखवणार आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका. तर नक्कीच तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट दादाला आज होता, म्हणून दादाने आज हा स्वप्न साकार करून दाखवलेला आहे. तर आपण वहिनींकडे थोडं जाणून घेऊ. वहिनी काय सांगशील तू, आज दादाचा जो स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगशील? दादाचा एक इथं मथुरला आणण्याचं स्वप्न होता, तो पूर्ण झाले, तू काय सांगशील? खूप आनंद झाला. नक्की ताई तुम्ही काय सांगाल? आज खूप अभिमानाची गोष्ट आहे, आपल्या मराठी माणूस पुढे झालं आणि एक म्हणजे ती प्रथा ते लोकांनी चालू ठेवली याच्या पुढे. आणि नक्कीच आज मथुरला प्रेम सुद्धा खूप मिळतंय. भरपूर नक्कीच. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज त्याचा क्रेज मथुरचा आणि घरोघरी त्याची आरती सुद्धा आवश्यक सुद्धा केला जातो. आणि आपण आताच पब्लिकचा रिएक्शन बघला, अजून खूप मोठी रॅली असणार आहे. आता व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा, आपला कुठेही जाऊ नका. तर बघा तुम्ही बाकी बघा माझ्या बघू शकता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता दादानी मथुर प्रेमी जे आहेत त्यांच्यासाठी जेवणाचा सुद्धा बंदोबस्त केलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज मथुरला बघण्यासाठी नुसती मानेरे गावची नाही तर बाहेर गावची सुद्धा आलेली आहे. तिथं प्रेक्षक त्याचे प्रेमी आहेत ते. तर दादा तुम्ही कुठून आल्यात? बामणली वाकलन बामणली. आणि स्पेशल कशासाठी मध्ये इथं आल्या तुम्ही आज? मथुरसाठी आणि आमचे मित्र संतोष दादा यांच्यासाठी आलोय. नक्की आज मथुरचा जो फॅन फॉलोइंग वाढत चालले दादा त्याच्याबद्दल काय सांगशील? आणि आज मथुर नुसता आपला 1001 नाही तर आज भारत केसरी सुद्धा आहे तो, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? दादा मथुरने म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्याचा आणि कल्याण विभागाचा एक नाव रोशन केला. घाटावर भरपूर बैल पळतात. घाटी लोक कधी आपल्या बैलांचं असं म्हणजे काय उचलून घेत नाही किंवा त्याचे वावा करत नाही. तर आपले एक आगरी समाजाचा आणि राहुल दादा पाटील बोलला तर आपल्या आगरी समाजाचे आहेत. आणि बैल बोलला तर म्हणजे त्याचे फॉलोअर्स भरपूर आहेत. आणि ते बैल म्हणजे ते असं बोलतात का बैल हा माझा स्वतःचा नसताना सर्व जे माझी मित्रमंडळी आहे त्यांच्यासाठी मथुर म्हणजे मथुर ते चालू आहे. नक्कीच आता आपण राहुल दादाला तर आपण नक्की शर्यतीमध्ये बघत असतो. तर दादा तू काय सांगशील? आज मथुरने जो इतकी मोठी कामगिरी करून दाखवली, भारत केसरी झाले, त्याच्यानंतर तुला काय वाटतं? अभिमान आहे का तुला या बाबतीत? खूपच छान केलं आणि मला तर खूपच अभिमान वाटतो मथुरचा. आणि याच्या पुढे मथुरने असंच करत राहावं.
तर नक्कीच मित्र, तू काय सांगशील? आज तू मथुरला बघण्यासाठी इथं आलेला आहे आणि मथुरच्या सोबत तुम्ही एक फोटो सुद्धा घेतला असशील, तर कसा आता तो क्षण कसा होता? आणि तुला खूप अभिमान वाटतो आता, कारण का कल्याण डोंबिवलीचा मथुर असल्यामुळे आणि राहुलबाईंचा आपल्या आगरी समाजाचा बैल आहे आणि तो राहुलबाईंच्या नावाने पळतो म्हणून खूप अभिमान वाटतो आम्हाला. आणि दादा, आज लवू दादानी जो इथं त्यांचं स्वप्न होतं तो साकार करून दाखवलं, मानेरा गावामध्ये मथुरला आणण्याचं त्यांचं स्वप्न होतं तो सुद्धा पूर्ण केले. तर लवू दादाबद्दल काय सांगशील तू? लवू दादाचं आणि राहुल दादाचं भरपूर प्रेम आहे, त्यांचेच थ्रोनी म्हणजे आम्ही आहे त्यांचं आता रिलेटिव्ह आहात तुम्ही? हां, त्यांचे यानं चाललेलं आहे. तर नक्कीच मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज मथुरची माहिती सुद्धा मिळाली की इथं आज मानेरा गावामध्ये रॅली निघणार आहे. तर नुकतीच मानेरा गावची नाही तर पूर्ण इथनं मलिंगर परिसराची लोक आणि बाहेरचे सुद्धा पाहुणे आलेली आहेत त्याला भेटण्यासाठी. तर दादा, नक्की आल्याबद्दल तुझं धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, जस्ट आता राहुल दादाची सुद्धा एंट्री झालेली आहे, तुम्ही बघू शकता.
बंद कर लगेच. हा इथं बंद आता कुठं पाणी आहे का? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज मथुरची जी रॅली होती आधी दादा इथं नव्हते पण नक्कीच दादांनी आवर्जून लहू दादांसाठी इथं आगमन दाखवलेलं आहे. तर दादा काय सांगणार आज मथुर आपला जो भारत केसरी झाला आहे आणि आज दिवसेंदिवस त्याचा क्रेज वाढतच चाललेला आहे आणि छोटे छोटे मुलं सुद्धा आज रॅली मग आज फिरत आहे. तर त्यांच्यासाठी काय संदेश असणार तुमच्याकडनं? सर्वप्रथम मानेरे गावचे ग्रामस्थांना मनपूर्वक मी आभार मानतो. आज मानेऱ्या गावामध्ये आई गावदेवी तसेच आमचा मसुदरा कुलदैवत आज कुलदैवतांना नारळ फोडून त्यांचा आशीर्वाद घेऊन आज या गावामध्ये रॅली काढलेली आहे. लहुदानी मला सकाळपासून 3 दिवस तापत येतोय, मी येणार नव्हतो तरी पण लहुदाचा एक शब्द आणि एक सर्वांचा प्रेम म्हणून या मानेरे गावामध्ये गावदेवीच्या दर्शनासाठी मसुदराच्या दर्शनासाठी आलेलो आहे. आणि या सर्वांचा प्रेम आहे, असंच प्रेम सर्वांचं असू द्या. आमचे काका वारल्यात त्याच्यामुळं रॅली काढली नाही पण आडवलीमध्ये पण रॅली निघणार, सर्वात मोठी रॅली निघणार. पण 13वा झाल्यानंतर सगळे कसं माझ्यामुळे कोणी वापस नाराज नको आणि आमचे काका वारल्यामुळे थोडी रॅली पुढे ढकललेली गेलेली आहे आपली. त्याच्यामुळे मग नंतर बघूया आता पाऊस पडला तर पावसानंतर, पाऊस नाही पडला तर पावसाच्या हातात होऊन जाईल 13वा झाल्यानंतर. नक्कीच दादा. आणि दादा जेव्हा मथुर आपला भारत केसरी झाला त्यावेळेला तुम्ही तिथं नव्हते सुद्धा आणि जो नियोजन केला आपला शुभम दादा आणि गौरव दादा तर त्यांच्याबद्दल काय सांगणार तुम्ही नसताना तिथं त्या जो चांगलं नियोजन केला? आता ते तर माझे दोघे पोरच आहेत, तसेच भरपूर असे आहेत मित्रमंडळी भाऊ. आता दादा तुम्ही नव्हते सुद्धा तेव्हा सुद्धा पब्लिकचा फुल तिथं जल्लोष बघायला मिळाला आम्हाला. आणि मित्रांनो बघू शकता आज ही रॅली इथं संपलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आताच आपण दादाकडनं जाणून घेतलं की आज मथुरची जी फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्याच्याबद्दल दादानी थोडीशी आपल्याला माहितीसुद्धा दिली. आणि मित्रांनो हा व्हिडिओ आता इथंच एंड करूया आपण, कारण भरपूर वेळ झाल्यामुळं आज मथुरची रॅलीसुद्धा गावदेवी मंदिरामध्ये नेल्यानंतर तिथं एंड केलेली आहे. तर नक्की पुढची रॅलीसुद्धा निघणार आहे आडवली गावामध्ये. ज्याला कोणाला जायचं असेल तर दादा ते बॅनर टाकणार आहेत. आणि हो मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर आपल्या नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.